360 लोहे के खंभों के सहारे भंडारा मेडिकल कॉलेज अस्पताल की जर्जर इमारत पर सुरक्षा को लेकर बड़ा सवाल। भंडारा के शासकीय मेडिकल कॉलेज एवं अस्पताल की करीब 45 साल पुरानी इमारत इन दिनों गंभीर सवालों के घेरे में है। इमारत के विभिन्न हिस्सों को सहारा देने के लिए करीब 360 लोहे के खंभे लगाए गए हैं। ऐसे में रोजाना अस्पताल पहुंचने वाले हजारों मरीजों और उनके परिजनों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। इसी स्थिति का जायजा लेने सांसद प्रशांत पटोले ने अस्पताल का निरीक्षण किया। वहीं कांग्रेस नेता एवं विधायक नाना पटोले ने अस्पताल की व्यवस्था को लेकर सरकार पर निशाना साधते हुए सवाल उठाए कि जब मरीजों के इलाज का केंद्र ही लोहे के खंभों के सहारे चल रहा हो तो स्वास्थ्य व्यवस्था की वास्तविक स्थिति क्या है। अस्पताल प्रशासन की ओर से भी इमारत की स्थिति को लेकर आवश्यक कदम उठाए जाने की जरूरत पर जोर दिया जा रहा है। अब बड़ा सवाल यही है कि क्या मरीजों की सुरक्षा के लिए स्थायी समाधान कब होगा और इस पुरानी इमारत को लेकर प्रशासन की अगली कार्यवाही क्या होगी। काय सांगाल, इथली परिस्थिती रुग्णालयाची टेकू लागल्याचं जागोजागी किल्पे निघालेले आहेत। सांगण्याचे तात्पर्य म्हणजे या जनरल हॉस्पिटलला बरेच वर्ष झालेले आहेत आणि याच्या ऑडिट होती की नाही होत हा खूप मोठा प्रश्न आहे। आता जवळपास 400 ते 300 जवळपास इथं टेकू लावून रुग्णालयांचा जीव धोक्यामध्ये आहे। तर तुमच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना मी विनंती करत आहो की या जनरल हॉस्पिटलचे ऑडिट करून लवकरात लवकर नवीन हॉस्पिटल उभारण्यात यावा। उभा आहे त्याने खिल्पे पडले, काही ठिकाणी बांबू लावण्यात आलेले आहे, त्याच्यावर आता रुग्णालय उभा आहे। आरोग्य व्यवस्थाच आजारी आहे आणि त्याच्यामुळे भंडारा शहरातलं जिल्हा रुग्णालय त्याला टेकण्या लावून त्या हॉस्पिटल आता चालतंय। उद्या एखादी दुर्घटना झाली, होऊ नये पण झाली तर सरकार आणि योगायोगानं आरोग्य राज्यमंत्री आमचं पालकमंत्री आहे, त्यामुळे आरोग्य राज्यमंत्री आमचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणचं हॉस्पिटलला टेकू लावून ते चालवलं जात असेल ते दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी आमची आहे। पडत होतं ठिकठिकाणी, म्हणून ते जो पडणारा पार्ट आहे आणि जो डेंजरस आहे तो तेवढा त्याने काढून टाकलेला आहे सिलिंगचा। त्याची प्लास्टरिंग लवकरच होणार आहे। कधी आणखी परत प्लास्टरिंग केलं तरी ते पडू शकतं ना, सीपेज आहे ना इमारतीला पाण्याचं। हां, ते सीपेज पण आहे आणि ते आता कलरिंग नसल्यामुळे त्यामुळे ते सीपेज जास्त दिसतंय, पण त्याचंही काम सुरू आहे। नवीन इमारती काय नाही, माझ्या माहितीप्रमाणे तर काही नाही आहे, गेलेलंच नाही आहे प्रपोजल। आणि प्रपोजल टाकलं तर PWDच टाकेल, तर त्यांच्या लेवलवर ते सांगू शकतील याबद्दल, पण माझ्या माहितीप्रमाणे काही नाही आहे।